अरे अरे पोलीस हो हो पोलीस सावकाश हो पोलिसांनी आपल्याला बघितलं तर या बॉडीचं काय थांबा बसा पोलिसांना आवाज आला शांत राहा हिला पण इथंच बंद पडायचं होत बघ बरं आपण पकडले गेलो तर या बॉडीचं काय करायचं आता चला बसलास का हा चल ए अरे थांब 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 काय अरे ते बघ अरे ह्यो मध्येच खड्डा कोणी खांदलाय रे अरे कोणीतरी जाट लावत असेल जाड लावाय असा खड्डा खांदते ती का अरे बघ की बॉडी पुरायला खांदते तसा खड्डा खांदलाय हो की साहेबांना कळवलं पाहिजे जा फोन कर अरे साहेब पण उचलं ना सुधाकरला फोन लाव जैन साहेब साहेब नाकाबंदी केली आहे सगळ्या गाड्या चेक करूनच सोडतोय तुम्ही काय काळजी करू नका हो साहेब कळवत राहतो जैन हॅलो हॅलो सुधाकर आम्ही इकडं आत्ता रस्त्याने येत होतो तिथं कुणीतरी कोणाची तरी बॉडी पुरायला खड्डा खांदलाय काय कुठे आहे तुम्ही तुला फोनवर लोकेशन पाठवतो हां पाठव लवकर हो हो माणूस कोण आहे तरीच गाडी त्याला पण का मारलं मग नरकी ना तुम्हीच काहीतरी केलंय अहो मी कशाला मारेन 10 रुपयाला येतो मेला नाही हो मग त्याला जाग आली ना त्यांना अरे त्यांची बॉडी बघितली तर नाही उठणार त्यो लय 10 रुपयाला आहे तुम्ही जरा प्रश्न विचारायचा बंद करा बरं आधीच मला डोकं बणबण करते हा अहो मला पण खूप भीती वाटते ना हे काय करतोय आपण लय चुकीचं चाललंय होय कळते मला सगळं चुकीचं आहे पण दुसरा पर्याय नाही लालीचे आपल्याकडं पोलीस संपलं सगळं आता आता आपलं काही खरं नाही पोलीस आपल्याला पकडणार आपला संसार मला जेलमध्ये नाही जायचं आता पोलीस पकडणार मी तुम्हाला सांगत होते जामकरला सगळं खरं खरं सांगून टाकू अरे अशी बाहेर जाऊ नका शांत बसा आधीच माझं डोकं झालं ना झालंय शांत राहा बरं जरा अहो, काय करताय डोकं ठिकाणावर आहे का तुमचं पोलीस आहेत बॉडी बघितली ना त्यांनी आयुष्यभर जेलमध्ये सोडू आपण लालेजी 2 मिनिटं शांत बसा बरं फक्त जर का आपण इथे थांबलो त्यांनी आपल्याला बघितलं तर खरंच पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जातील तुम्ही शांत राहा वाचलो मला वाटलं आता आपलं काही खरं नाही पोलीस पकडतील आपल्याला अहो, अहो, गाडीची लाईट का बंद केली आता समोरचा रस्ता कसा दिसेल आपल्याला मग लाईट चालू ठेवून गाडी चालू का सांगा बरं म्हणजे लगेच लोकांना कळत इथनं गाडी चालली येतील आपल्याकडे आपल्याला कोणाला न कळता गावाच्या बाहेर बॉडी नेली पाहिजे चिडू नका ना तुम्ही अहो चिडू नको नाही तर काय करू
एक तर मी काही केलंच नाही, सगळं माझ्या गळ्यात पडले. मला कळतंय, मी समजू शकते, पण मला पण भीती वाटते ना हो. पण 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 आपण काहीतरी मार्ग काढू. हा, गाडी थांबवा. समोर बघा, इथं पण पोलीस. आता काय करायचं? हो पवार, हो पवार इकडे या. दारू प्याले बघा. हो साहेब, जाऊ द्या ना साहेब. या पोलिसांना पण सगळीकडे आजच नाकाबंदी करायची होती का? आली ना संकट सगळी एकत्रच येतात. हो, असं काय करताय? जामकर साहेबांची बहीण हरवली, तर त्या 2 डेड बॉड्या, गुरुजींची बायको, गावात 4 मुर्दे पडलेत. ते शांत कसे राहतील? मला तर वाटतं ते आज का आपल्याला गावच्या विषयी बाहेर जाऊ देणार नाहीत. लालजी, तुम्ही एकतर बोलला तर चांगलं बोला, नाही तर बोलूच नका. आधीच चिडचिड वाढत चालली माझी. हो, मी तुमच्या चांगल्यासाठी बोलते. नका बोलू, शांत राहत बरं तुम्ही. नका ना चिडू एवढं. चिडू नको तर काय करू सांगा बरं. बघा, इथं पण नाकाबंदी आहे. आता काय करायचं? मला नाही वाटत आज आपली सुटका होईल. बरोबर बोलताय तुम्ही. आज गावाबाहेर बॉडी नाही नेऊ शकत. काही दिवस आपल्याकडेच ठेवायला लागेल. काय पण काय बोलताय? हो, वास सुटला त्या बॉडीला. लोकांना लगेच कळेल का कोणीतरी मरून पडलंय. आधीच 2 दिवस झाले तिला मरून. 2 दिवस झाले, तुम्हाला कसं कळलं? हो, असं काय करताय? जामकर साहेब 2 दिवस झाले त्यांच्या बहिणीला शोधतायत ना. म्हणजे 2 दिवस झाले असतील त्यांना मरून. अहो, चला लवकर इथनं. पोलिसांनी बघितलं ना आपलं काय खरं नाही, आपल्याला तुरुंगात टाकतील ते. मग अहो नाही तुरुंगात टाकत, तुम्ही शांत बस बरं जरा.